त्याला वास असतो वेगळाच. आणि काय करायची, चळून चळून गोळी अशी बाहेर काढायची, त्याला हात लागलेच नाही, बाहेर काढायची. बरोबर आहे. इकडं तोंड त्याचं बारीक आहे, सगळीकडनं मोठं आहे, इकडलं बारीक आहे ते बाहेर काढायचं असं. आणि ते काय करायचं इथं सेंटरला तर मध्यभागी बरोबर आहे असं लावून टाकायचं. बरोबर आहे. हे असं लागलं, हे असं लागलं तुम्ही काय करणार कोणाला हे मेन काढून पिशवी खाली सोडायची. आणि हे जे आहे याला वरून असं हे तीन हे तीन आहे, हे तीन आहे, हे बरोबर आहे. तीन मध्ये तीन असे अडकून टाकायचे. कळालं. तो पण फिट बसत आणि हे डबल आहे बघा दिलेलं. डबल काय करायचं, तो मोडायचं आणि हे रबर पॅक करून टाकायचं. कारण ह्याचं किडा अडकल ना त्वचेमध्ये अडकून खाली येणार नाही. ज्यावेळी जास्त किडे अडकतील तर रबर काढायचं, किडे बाजूला काढायचं, पुरून टाकायचं, जमीन सोडून द्यायचे नाही. त्याच्यामध्ये तुम्ही आता लगेच बघा हे बरोबर आपल्या ह्याच्यावर काटेला असं बांधायचं. किडं काय करतं, येतं ह्याच्यात येतं आणि मध्ये अडकतं, ह्याची खाली पडतं, इथं पसरते. इथं खूप जमा झाले इथं त्याची राख तयार होते. मग ते जमा झाले खाली बटा काढून जमून टाकायचे. ह्याच्यात किडा अडकतो ना, हा किडा एकाच दिवशी म्हणजे खूप अंडे देतो. ते अंडे होऊ नये म्हणजे त्याचं मिलनच होऊ नये. बरोबर आहे की नर पक्षी सहसा अडकतो, नर पक्षी अडकतो की त्यानंतरचे पुढे लाखो हजार रुपये अंडे देणारे तेच बंद होतात. म्हणजे तुमचं कीड नियंत्रण इथूनच होतं, फवारायची गरज पडत नाही. तसं हे महत्त्वाचं. बरोबर आहे की नाही. त्यासाठी की स्क्रॅप त्यात तुम्ही 4 लावून टाका आता गोळ्या, दुसऱ्या अंडी पुन्हा आपण त्या 3 लावू. सगळ्यांनी शेतामध्ये करायचे, काटे लावून रोवून टाकायचे. ठीक आहे.